कलम लिहिलेली आहे. त्या कलमाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी असं अमेंडमेंट केलं की ह्या देशातल्या राष्ट्रपतींनी एक आयोग गठीत करावा आणि त्या आयोगानं देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले जे लोक आहेत त्यांना आजपर्यंत हक्क अधिकार मिळालेले नाही, त्यांच्यासाठी आयोग गठीत करून आणि त्या लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक काय परिस्थिती आहे त्यावर संशोधन करून त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं. त्या संबंधानं बाबासाहेबांनी 340 कलमानुसार त्यांना आयोग गठीत करण्यासाठी निर्देश केलेले आहे सरकारला. सरकारनं भारत आपला संविधान लागू झाला, बाबासाहेबांनी डिमांड केली संविधान सभेमध्ये, संसदेमध्ये. पण ह्या देशातली सरकार, बाबासाहेबांच्या वेळी कोणती सरकार होती? नेहरूंची होती. त्यावेळेस जी सरकार होती ते काही मानायला तयार नव्हती. तर ते सरकार मानायला तयार नव्हती, तर त्याच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. म्हणजे ओबीसी साठी आजपर्यंत ओबीसीच्या एकाही मंत्र्यानं खासदारांना राजीनामा नाही दिला. जे आम्ही ओबीसी, बाबासाहेबाला आम्ही एससीचा नेता, अस्पृश्यांचा नेता असं संबोधतो, त्या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी ओबीसीसाठी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणून त्या बाबासाहेबाला आम्ही अभिवादन करायला त्याचे उत्तर आम्ही विसरायला होतो. त्याचा